युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने भैरवनाथ पोल्ट्री फार्मच्या होणाऱ्या दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर व जमिनीवर होत असलेल्या दुष्परिणामाची चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी युवा भीमसेनेच्या वतीने पोल्ट्री फार्मच्या गेटवर हलगीनाद आंदोलन करण्यात आले। गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून सदरच्या पोल्ट्री फार्म जवळ मृत्यू झालेल्या कोंबड्या उघड्यावर टाकून आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटून येथील नागरिकांचे व शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। मृत्यू पावलेल्या कोंबड्यांमुळे मोकाट कुत्रे व अन्य प्राणी कोंबड्या खाण्यासाठी येत असतात। यामुळे येथील शेतकरी व नागरिक यांना मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना शेतामध्ये वावरणे कठीण झाले। दरम्यान या पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे आणि सांडपाण्यामुळे आजूबाजूची शेतजमीन ही नापीक होऊन शेतकऱ्यांच्या शेतातीलच पीक जागेवरच जळून खाक झाले। त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून भैरवनाथ पोल्ट्री फार्मच्या त्रासाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या। याच अनुषंगाने भैरवनाथ पोल्ट्री फार्मची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी येथील शेतकरी आणि युवा भीमसेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी केली आहे। जर या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यामध्ये उग्र पद्धतीचे आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे। मुस्ती भैरवनाथ पोल्ट्री फार्माच्या जे बाजूला शेतकरी असलेले त्या शेतकऱ्यावर ह्या पोल्ट्री फार्मामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय। या पोल्ट्री फार्माच्या प्रदूषणामुळे अनेक वर्ष झाले या शेतकऱ्याची शेती ही नापीक होत असून यांना रोगराई या ठिकाणी पसरतोय। आम्ही या मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून शासनाला पाठपुरावा करतोय। कुठल्याही पद्धतीची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही भैरवनाथ पोल्ट्री फार्माच्या समोर ठिय्या आंदोलन केलं आहे आणि या निवेदनाद्वारे आम्ही या पोल्ट्री फार्माचे जे मॅनेजर आहेत त्यांना आम्ही निवेदनाद्वारे अशी मागणी केलेली आहे की हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या जे मागण्या आहेत, मागणी नंबर 1 की पोल्ट्री फार्माला पक्क्या स्वरूपात म्हणजे कंपाऊंड हे बांधकाम स्वरूपात करावं। दुसरी मागणी जे यांचं प्रदूषण आहे पोल्ट्री फार्माचं ते प्रदूषण रोखण्याचं काहीतरी उपाययोजना यांनी करावी। तिसरी मागणी अशी आहे की या अनेक वर्षापासून ज्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी। चौथी मागणी अशी आहे की या पोल्ट्री फार्ममधून जे काय प्यायचं पाणी आहे, कारण ह्या पोल्ट्री फार्मामुळे शेतकऱ्याचे ह्या पाण्याचा म्हणजे प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे। घाण पाणी झालेलं आहे, खडूळ पाणी झालेलं आहे। तर पोल्ट्री फार्मातून यांना पाणी देण्यात यावं अशी या स्वरूपात आम्ही मागणी केलेली आहे। येणाऱ्या 8 दिवसाची यांना वेळ दिलेली आहे। या येणाऱ्या 8 दिवसात जर या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं भैरवनाथ पोल्ट्री फार्माच्या समोर शेवटपर्यंत आमरण उपोषण करू आणि या आमरण उपोषणात आमच्या जीवावर बराच काय वाईट झालं तर हे भैरवनाथ पोल्ट्री फार्म जबाबदार असेल। शंकर रामचंद्र चव्हाण, मी मुस्ती बामला तांडा येथे राहणारा। या पोल्ट्री लगत माझी शेती आहे। या पोल्ट्रीमध्ये जे उघड्यावर हे मांस टाकल्यामुळे तिथे कुत्रे भयंकर आलेत आणि ते कुत्र्यामुळे आमचे पीक पाणी सर्व नाश व्हायला आहे आणि यांचं सांडपाणी आमच्या शेतामध्ये जातो आहे। त्याच्यामुळे पीक आमचे नादुरुस्त होऊन गेलं आहे। त्या पिकाचं आता किती ते वर्षापासून आमचे हे पीक नासधूस होत असल्यामुळं आमच्या लेकराबाळाला घालण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी ही जी शेती आमची आहे या शेतीचे त्यांनी नुकसान भरपाई द्यावं आणि या शेतीमध्ये काय असेल ते सर्व त्यांची हे करावं। आणि आमची मागणी काय, हे रोगराई आहे, हे रोगराई त्यांची त्याच्यासाठी त्यांनी औषध वगैरे वेळेवर फवारणी करत नाहीत।